हॅलो. चालू असलेला सामना आपण पाहतोय मैदानामध्ये मॉर्निंग बॉईज खोपोलीच्या विरोधात यशस्वी एंटरप्राइजेस जांभूळपाडा ही लढत पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय थोडासा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू लँड जातोय. नक्कीच आपण पाहतोय एक धाव मिळते. धावसंख्या 7 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला होता. गोलंदाज राजा या गोलंदाजाच्या नक्कीच आपण पाहतोय. सलामीचे बॅटर मैदानात हेमंत. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्याच्या वरून येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत असा हा षटकार. चेंडूला बॉडीच्या जवळ येऊन दिलं, पहिले निरकून पारकून घेतलं आणि पट्ट्यामध्ये घेऊन मात्र स्क्वेअर लेग रिजनमध्ये 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहतोय 13 या धावसंख्येवरती. डीजे ऑपरेटर दादा कुठे असेल तर या आपण. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनमध्ये बॅक टू बॅक आलाय दुसरा षटकार. चला डीजे ऑपरेटर दादा या. 5:45 वाजलेत. अतिशय जबरदस्त आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमक भूमिका धारण केली. आता संतोष या बॅटरने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय राजा या गोलंदाजाला. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्रशक्ती हजारे कोणतीही चुकी करत नाहीये. दरम्यान एक धाव जोरात धावून काढले. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतोय हेमंत नावाजलेलं नाव आहे खऱ्या अर्थाने हे घोडिवली गावचे सुपुत्र. थोडासा स्लोअर चेंडू होता यावेळेस आपण पाहतोय. नक्कीच चेंडू येतोय हा डॉट चेंडू. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या अंतिम मात्र धावसंख्या झालंय ती मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची. ती म्हणजे 20 धावसंख्या स्कोर बोर्डती लागलेली आहे. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावी लागेल मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाकडून. आपण पाहतोय कुणालजी कारेकर आपण पाहताय मैदानामध्ये. जयंत आवासकर लेजंड क्रिकेटर ज्यांची ओळख आहे खऱ्या अर्थाने या संपूर्ण परिसरामध्ये या तालुक्यामध्ये. या मैदानात खेळताना दिसत आहेत आज. भाविन मजेटिया सुद्धा आपल्याला दिसत आहेत. एक अतिशय जबरदस्त चालाक यष्टीरक्षक म्हणून ओळख या संपूर्ण तालुक्यामध्ये. एक क्लोज किपिंग खऱ्या अर्थाने काय असते या सुधागड तालुक्याला शिकवण्याचं काम खऱ्या अर्थाने भाविन मजेटियाने केलेलं आहे. तो भाविन मजेटिया सुद्धा मैदानामध्ये दिसतोय आपल्याला. राकेश खंडागळे एक स्फोटक फलंदाज वराड या गावचे सुपुत्र हे सुद्धा आपल्याला खेळताना दिसत आहेत. आणि एका बाजूला आपण पाहतोय हेमंत पिंगळे सारखा एक मोठा फलंदाज घोडिवली गावचे नक्कीच मैदानात उतरलेले आहेत. एक षटकार सुद्धा त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. परंतु स्ट्राईक एंडला आपण आता संतोष या बॅटरला आपण पाहतोय. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज साजिद. यावेळेस मात्र नक्कीच आता चेंडू मात्र अतिशय जबरदस्त टाकलाय. त्याला कव्हरच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक हजर आहे तिथे. एक धाव धावून काढले. एका धावेवरती समाधान होते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्राईक एंडला हेमंत. अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहतोय या चेंडूला मात्र फर्स्ट स्लिपमध्ये आणि गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव नक्कीच मिळते इथे आपण पाहतोय मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला. नेक्स्ट बॉल
पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशा क्षेत्राला निवडला होता, परंतु यावेळेस मात्र एक धाव अतिशय चपलाईन धावून काढली. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. एक धाव मिळते ती मॉर्निंग बॉईज खोपली या संघाला आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 23 या धावसंख्येवरती. सुधागड खालापूर कर्जत 40+ प्रीमियर लीगचा थरार पाहतोय आपण नक्कीच. या परली क्रिकेट असोसिएशनचं मैदान घर बसल्या ही संपूर्ण स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंट्स या यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय. शपलवून मारलाय चेंडू, या वेळेस मात्र चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स येतोय. हा खणखणीत 4 धावांसाठी चौकार. 4 धावांनी मात्र आता इथे धावफलक घालते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 27 या धावसंख्येवरती. सुरुवात मात्र अतिशय दमदार झाली. पहिल्या षटकात 20 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटक हाताळतोय गोलंदाज साजिद आणि आतापर्यंत मात्र साजिदने मात्र 7 धावा खर्च केल्यात. या वेळेस मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि चेंडूला मात्र भेदून दिलाय. लॉंग ऑफ रिझनला येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. आक्रमक भूमिका धारण केली इथे मात्र हेमंत या बॅटरने मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुद्धा षटकार ठोकला होता, त्याच्यानंतर एक फाईन लेग क्षेत्रामध्ये चौकार आला आणि यावेळेस मात्र लॉंग ऑफ रिझनला मात्र षटकार आलाय. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते हेमंत या बॅटरची आपण पाहतोय. धावसंख्या मात्र 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 3 33. अतिशय जबरदस्त चेंडू, परंतु या वेळेस मात्र नक्कीच यष्टीरक्षकांना चुकी होताना दिसते. चेंडू चांगला होता, परंतु या वेळेस मात्र चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय. हा 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत बाईच्या स्वरूपात चौकार. दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकाच्या अंती आपण पाहतोय. धावसंख्या झाली मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची 37 धावसंख्या झालेली आहे. 37 लॉस ऑफ 0 विकेट्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपण पाहतोय कालच्या दिवसात सुद्धा अतिशय जबरदस्त मोठे मोठे दिग्गज खेळाडू या मैदानामध्ये उतरले होते. परवाच्या दिवशी सुद्धा आपण पाहिले आहेत मोठे मोठे खेळाडू. ज्यावेळी सुरुवात झाली या स्पर्धेला त्या दिवशी सुद्धा मोठे मोठे खेळाडू आले होते, कारण की खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं नावच आहे, स्लोगनच आहे की 1 धाव आरोग्यासाठी. दोन षटकांचा खेळ समाप्त. 37 धावा धाव फलकावरती लागले. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा येतील हे आपण पाहणार आहोत. परंतु या ग्राउंडवरती या 40+ प्रीमियर लीग मध्ये HD स्पोर्ट्स पाली या संघाची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. जवळजवळ नेरळ टायगर्स या संघाची धावसंख्या आहे जवळजवळ 99 धावा 5 षटकांमध्ये ठोकल्या होत्या. तो विक्रम मात्र नक्कीच या मैदानावरती राहिलेला आहे. तो विक्रम मोडीत काढणार का आजच्या दिवसात कोणता संघ ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज आपण पाहतोय कुणाल कारेकर, वेगवान गोलंदाज, व्हेरिएशन गोलंदाज. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जोरात धावत आला. यावेळेस चांगला प्रयत्न सुद्धा केला गेलाय, परंतु 2 धावा मात्र मिळतायत मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला आपण पाहतोय. अतिशय चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावी लागेल. चांगला प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेत होता. क्षेत्ररक्षक लॉंगोपोर्ना सर्कलमध्ये आलाय जरूर जोरात धावत, परंतु चेंडू मात्र नक्कीच हातात सापडला नाहीये आणि 2 धावा मात्र नक्कीच धावून काढल्या त्या मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाने. नेक्स्ट बॉल. इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू आणि या लोअर फुलटॉस चेंडूचा घेतलाय खरपूस समाजा. स्क्वेअर लेग अँपरच्या डोक्याच्या वरून येतोय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार षटकार षटकार. अतिशय जबरदस्त आपण पाहतोय संतोष आक्रमक भूमिकेमध्ये वैयक्तिक धावांवरती खेळतोय. संतोष 7 चेंडूमध्ये 23 धावांवरती खेळतोय. अतिशय जबरदस्त नक्कीच बघा म्हणावं लागेल. यावेळेस थोडासा लोअर फुलटॉसचा प्रयत्न केला गेला होता गोलंदाज कुणाल कारेकरच्या माध्यमातून, परंतु निरकून पारखून घेतला चेंडूला आणि स्क्वेअर लेग रिझनमध्ये ठोकलाय षटकार.
की होणार नाही. राकेश खंडागळेने मात्र टिपलाय. अप्रतिम असा मात्र इथे झेल आणि पारीचा इथे मात्र अंत झालाय, तो म्हणजे संतोष या बॅटरचा नक्कीच आपण पाहतोय. वैयक्तिक आपण पाहिलं 9 चेंडूमध्ये 29 धावांची बहारदार खेळी, त्याच्यामध्ये 4 षटकार. जबरदस्त. टोटल धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड होती मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची 52 धावा झालेली आतापर्यंत 1 गडीच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय सचिन जाधव. डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय सचिन जाधव मात्र मैदानामध्ये एंटर झालाय वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. पाहतोय पुन्हा एकदा कुणाल कारेकर पुन्हा एकदा सज्ज. चेक. यावेळेस मात्र नक्कीच आलाय हा चेंडू डॉट. आपण पाहतोय कुणाल कारेकरच्या माध्यमातून गोलंदाजी पाहतोय आपण पुन्हा एकदा. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक हँडला सचिन जाधव या बॅटरला आपण पाहतोय. इथे मात्र स्लोअर अटेम्प्ट केला होता. या चेंडूला मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला ढकलून काढलाय आणि 1 धाव मिळाली ती मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली आपण पाहतोय 53 धाव संख्या स्कोरबोर्डवरती लागलेले 1 गडीच्या मोबदल्यात. जवळजवळ या मैदानावरती या 40+ प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये हायेस्ट स्कोर जो आहे आतापर्यंतचा तो नेरळ टायगर्स या संघाचा आहे. जवळजवळ 99 धावा 5 षटकांमध्ये कुठून काढल्या होत्या आणि त्याच्या पाठोपाठ HD स्पोर्ट्स पाली या संघाची धावसंख्या 79 धावा आतापर्यंत लागली गेलेली आहे. आणि आपण पाहतोय त्याच्या पाठोपाठ नरेश 11 कर्जत या संघाची 69 धावा स्कोरबोर्डवरती लागले. म्हणजे जवळजवळ 99 धावा हा रेकॉर्ड आहे या मैदानावरचा या 40+ प्रीमियर लीग मधला. हा रेकॉर्ड खऱ्या अर्थाने आज तुटणार का ते आपण पाहणार आहोत, कारण की धावा लागल्यात आता स्कोरबोर्डवरती 53 धावा 3 षटकाच्या अंती. येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. 4थं षटक पुन्हा एकदा घेऊन आले गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि संघाचा 4था गोलंदाज साजिद. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला बॅटरने सचिनने, परंतु चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या बॅकअपच्या मधून मात्र हा चेंडू गरगळत गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर आलाय. 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र पाहतोय आपण साजिद सज्ज होतोय. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय जरूर धावत, परंतु दुसरी धाव घेत आहेत. दुसरी धाव सुद्धा इथे आरामात कंप्लीट झालेली आहे. 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. 2 धावा आरामात कंप्लीट मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची आपण पाहतोय.
नेक्स्ट बॉल शपलून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय धावत, परंतु झेल मात्र नक्कीच इथे मात्र मिळाला नाहीये, परंतु 2 धावा इथे नक्कीच मिळत आहेत त्या मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाला. आपण पाहतोय, माझी विनंती असेल बंटी शेठ धुमाल आपल्याला की आपण मुख्य मंचावरती यायचं, आपलं सहर्ष स्वागत आहे. बंटी शेठ धुमाल आपण या मुख्य मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेस मात्र थोडासा हलकासा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर जातोय, पंच दंडित करतायत राजेंद्र भोईर सर. यावेळेस आपण पाहतोय दंडित केले गेले गोलंदाजाला स्क्वेअर चेंडू, एक अवंतर स्वरूपाची धाव मात्र खात्यामध्ये ऍड होते. नेक्स्ट बॉल, यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळतोय, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन रिझनला आलाय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणी षटकार. या 6 धावांनी मात्र आता धावसंख्या जाऊन पोहोचले मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची. आपण पाहतोय 68 या धावसंख्येवरती, 68 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतोय एक चांगली दमदार मात्र नक्की धावसंख्या उभी झालेली आतापर्यंत, परंतु या मैदानावरती मात्र या लीग मधला एक हायेस्ट रेकॉर्ड मात्र नक्कीच 99 धावाचा आहे, तो म्हणजे नेरळ टायगर्स या संघाचा आहे. तो रेकॉर्ड मात्र नक्कीच तुटणार का ते आपण पाहणार आहोत, कारण की अजूनही चेंडूंचा खेळ बाकी आहे. जवळजवळ या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि येणार एक षटक सुद्धा बाकी आहे, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे अजून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक कुणाल कारेकर आलाय दूरवरून आणि यावेळेस मात्र नक्कीच कोणतीही चुकी होत नाहीये. इथे मात्र झेल मात्र टिपला गेलाय कुणाल कारेकरच्या माध्यमातून. सचिन देशमुख मात्र इथे नक्कीच बाद होत आहेत, सचिन जाधव बाद होत आहेत. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 68. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी या दुसऱ्या षटकातील. आपण पाहतोय न्यू बॅटर आता मैदानात एंटर झालाय मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाकडून. बॅटरचं नाव समजलं पाहिजे आम्हाला. बघा दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी इथं पाठवायचे आहेत आपण. अभिजित पाटील न्यू बॅटर. नेक्स्ट बॉल, आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा कुणाल कारेकर सज्ज झालाय तिथे क्षेत्ररक्षणासाठी, परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या झाली ती मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची. आपण पाहतोय 69 धावा स्कोरबोर्डवरती लागलेले आहेत. आता खऱ्या अर्थाने मजा येईल मैदानावरती. आमचे डीजे ऑपरेटर दादा आता आलेत. गेले 4 दिवस अतिशय जबरदस्त त्याने मनोरंजन केलं या मैदानावरती सर्व प्रेक्षकांचं. तुम्ही रात्री जर आलात या मैदानावरती तर त्यांच्या सॉन्ग लिस्टमध्ये अशी जुने पुराणे बरीच अशी गाणी आहेत ती त्यांनी वाजवण्याचं काम केलं या 4 दिवसात. संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांनी केलं आहे. या संपूर्ण परिसरामध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या डीजेची मात्र आता हवा झालेली आहे. चार षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागल्यात 69 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. आता शेवटचं षटक हाणामारीचे षटक कोण घेऊन येते आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत. गोलंदाजाचं नाव समजलं पाहिजे. प्रदीप.
तर 5वा षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप. यावेळेस मात्र नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे. नक्कीच आपण पाहतोय संघाच्या मात्र 3 धावा वाचवण्याचं काम केलंय क्षेत्ररक्षकाने. यावेळेस 1 धाव मिळते परंतु हेमंत या बॅटरला मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं आता काम केलंय. 70 धावसंख्या धावफलकावरती लागलेले आहेत आतापर्यंत. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. यॉर्कर चेंडू. यावेळेस मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु आता नक्कीच चेक केलं जाईल. थर्ड अंपायर घेतला गेला इथे. आता रनआउट आहे की नाही हे चेक केलं जाईल. 1 धाव मात्र कंप्लीट आहे. दुसरी धाव नक्कीच आता कंप्लीट आहे की नाही हे चेक केलं जाईल. आणि डिसिजन येतोय OUT आउट. यावेळेस मात्र बॅट मात्र हवेतच राहिली आणि यष्टी रक्षकाने मात्र चेंडू लगेचच स्टंपला लावलाय. त्यामुळे इथे मात्र आता हेमंत हे रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होत आहेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहतोय 71 या धावसंख्येवरती. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात मात्र हेमंत हे बॅटर आउट झालेत. न्यू बॅटर आपण पाहतोय स्वतः मालक संघ मालक प्रशांत दादा साळुंखे. प्रशांत दादा साळुंखे यांच्या बाबतीत तर सांगायचं झालं एक अनुभवी असे एक फलंदाज. बऱ्याच वर्ष या विभागामध्ये या सुधागड तालुक्यामध्ये मोठमोठ्या टुर्नामेंट खेळणारे असे फलंदाज आहेत. एक दिग्गज खेळाडूंच्या यादीमध्ये आदराने नाव घेतलं जातं हे प्रशांत साळुंखे म्हणून. पाहूया आता आपल्या स्वतःच्याच संघामध्ये मात्र आपण पाहतोय फलंदाजी करण्यात मात्र की आता मैदानात उतरलेले आहेत. 71 धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले 3 गडीच्या मोबदल्यात. थोडंसं वातावरणामध्ये अबाट असं वातावरण पाहायला मिळते आज. परंतु मैदानात उन्हाचा तडाखा कमी लागतोय अबाट असल्या कारणाने. परंतु मागचे कालचे 3 दिवस जर आपण पाहिले असते तर अतिशय कडाक्याचा ऊन या मैदानावरती लागत होता. 3, 3:30, 4ला मॅचेस चालू व्हायच्या. आज आपण पाहिलं तर 4 वाजता मॅच चालू झाली पहिली. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न केला गेला प्रशांत साळुंखेच्या माध्यमातून आपण पाहतोय. परंतु 1 धाव मात्र नक्कीच धावून काढली गेले. मॉर्निंग बॉईज खोपोली या नक्कीच आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 72 या धावसंख्येवरती. 72 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहतोय. धाव फलकावरती धावा लागल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलंय बॅटर अभि पाटील या बॅटरला. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय जोरात धावत आणि या वेळेस मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये. लॉंग ऑफ प्रिझनला मात्र आपण पाहतोय एक सुंदर असा झेल मात्र टिपला गेलाय आणि अभि पाटील मात्र इथे बाद झालाय. बोला गणपती बाप्पा. डीजे ऑपरेटर दादा आता आलेत आणि गणरायाचं मात्र गीत मात्र त्यांनी ऐकवलेलं आणि या मैदानावरती मात्र आता चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. न्यू बॅटर आता मैदानात एंटर झालाय. आपण पाहतोय मंगेश सावंत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस आपण पाहतोय परंतु चेंडू मात्र नक्कीच इथे मात्र हातातून सटकलाय. जयंत आवासकर मात्र तिथे क्षेत्ररक्षणासाठी उभे आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र तिसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट होते.
लेग बाईच्या स्वरूपात मात्र या 3 धावा खात्यात जोडल्या जातील मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाच्या. 75 धावसंख्या मात्र आता उभी झालेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती मात्र आता आपण प्रशांत या बॅटरला पाहतोय आपण. स्लोअर चेंडू इथे टाकण्यात आला होता, परंतु मैदानात काय घडलंय नक्कीच आपण पाहतोय. रनआउटच्या स्वरूपात मात्र आता इथे बॅटर बाद होतोय मंगेश. दरम्यान इथे 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. पहिलं सत्र समाप्त आणि 5 षटकाच्या अंतिम मात्र धावसंख्या झाली ती मॉर्निंग बॉईज खोपोली या संघाची आपण पाहतोय. 75 धावसंख्या झालेली आहे. 76 धावांचं टार्गेट उभं केलंय, ते म्हणजे यशस्वी जांभूलपाडा या संघाच्या समोर. देऊयात संधी आता आपण डीजे ऑपरेटर दादाला. कर्जत 40+ प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेसाठी मात्र आमचे घोडिवली गावचे मित्र अविनाशजी पालांडे साहेबांकडून आल्यात. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अविनाशजी पालांडे म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आहे. खालापूर तालुक्यातील पहिला स्विच हिट खेळणारा खेळाडू म्हणून आदराने नाव घेतलं जातं. अविनाशजी पालांडे साहेबांनी इथे मात्र या संपूर्ण लीगसाठी शुभेच्छा दिल्यात. चला विनंती असेल आता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मॉर्निंग बॉईज खोपोली संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि यशस्वी जांभूलपाडा संघ आपले बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाच दिन सोडा मनातली. नवीन वर्षाची सुरुवात, मराठी नवीन वर्षाची सुरुवात सर्वांना देऊयात आपण या शुभेच्छा. आज खऱ्या अर्थाने संकल्प करणार सर्वजण की येणारं हे नवीन वर्ष माझ्यासाठी सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो. करूयात नवीन संकल्प आपण या आजच्या दिवशी. आणि आज आपल्या या परळी गावामध्ये या गुढीपाडव्याच्या दिवसानिमित्त छायाचित्रीकरण ठेवण्यात आलेलं आहे. छावा चित्रपट हे नक्कीच आज दाखवलं जाणार आहे या संपूर्ण परळी गावामध्ये. श्री भैरीनाथ जनकल्याण संस्थाच्या माध्यमातून छावा हे चित्रपट मात्र दाखवण्यात येणार आहेत पडद्यावरती रात्री ठीक 9 वाजता. आणि ठिकाण असेल वैजनाथ मंदिर परळी. सगळ्यांनी आवर्जूनच यायचं आहे. अतिशय धर्मवीर संभाजी महाराजांवरती हे बनवलेले मूवी
छावा हे दाखवण्याचं काम करते श्री भैरनाथ जनकल्याण संस्था परळी. वळूया मैदानावरती. सलामीचे बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये. एक अतिशय जबरदस्त असा एक धडाकेबाज फलंदाज ज्याने क्रिकेटचा कारकीर्द गाजवणारा बीसीसी परळी संघाचा हुकमाचा एक्का म्हणून ओळख जयंत आवासकर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला बॅटरचं नाव समजलं पाहिजे. संतोष शैलेश. आणि गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय व्हेरिएशन गोलंदाज चालक गोलंदाज नामदेव. मॅच ऑन पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू इथे मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करतायत जयंत आवासकर, परंतु सुरुवात मात्र मॉर्निंग बॉयज खोपोली करतोय डॉट या चेंडूने. जयंत आवासकर यांच्यासाठी आता बक्षीस लागले गेलेत. 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर सिद्धेश आवासकर आणि बीसीसी परळी या संघाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागले. आणि इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये जयंत आवासकर मात्र इथे नक्कीच त्रिफळाचीत होत आहेत. कमान डीजे. पाठलाग करायचा आहे. पहिले 2 चेंडू मात्र आपण पाहतोय पहिला डॉट आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र जयंत आवासकर मात्र इथे बाद झाले. नामदेव अतिशय जबरदस्त नावाजलेले गोलंदाज आहेत, व्हेरिएशन गोलंदाज आहेत. स्पीडअप करायचं आहे, चला विनंती आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र व्हेरिएशनचा वापर, हलकासा लेगकटपतीय चेंडू. यावेळेस मात्र साजिद या बॅटरला हा चेंडू मात्र फारसा काही समजला नाहीये. येतोय हा पुन्हा एकदा डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता अजूनही खातं सुद्धा ओपन झालेलं नाहीये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक येतोय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. इथे मात्र आता नामदेव या गोलंदाजाने मात्र जकडून ठेवलंय यशस्वी जांभूलपाडा या संघाच्या बॅटरांना मात्र आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. जोरदार अपील, परंतु यावेळेस मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा आलाय हा डॉट चेंडू. काय गोलंदाजी होते. पहिलं षटक मात्र हाताळते गोलंदाज नामदेव आणि आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू डॉट आणि 1 मात्र विकेट. टोटल 5 चेंडू टाकलेत, एकही धाव खर्च नाहीये. आज शेवटचा चेंडू नक्कीच डॉट येणार का आणि पहिली मेडन ओव्हर आपल्या नावावरती करणार का ते आपण आता पाहणार आहोत. दरम्यान इथे मात्र हाही चेंडू आलाय डॉट आणि इथे या 40+ प्रीमियर लीगची मात्र पहिली मेडन ओव्हर मात्र आपल्या नावावर करतोय तो म्हणजे नामदेव हा गोलंदाज. कमान डीजे.
डीजेच्या माध्यमातून आपण अतिशय एक सुंदर गीत ऐकवलं. छत्रपती शिवरायांवरती आपण एक गीत ऐकवलं. अतिशय प्रेरित करणारं असं हे सॉन्ग. परंतु मैदानात काय घडलंय, 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिलं षटक मात्र मेडन नक्कीच आलं इथे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली नामदेव या गोलंदाजा मार्फत. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय मॉर्निंग बॉयज खोपोली या संघाकडून. बॉलर नेम सचिन जाधव. प्रशांतदादा साळुंके आपण पाहतोय मैदानामध्ये. संघ मालक स्वतः क्षेत्ररक्षण मात्र सजवताना. स्लोअर चेंडू टाकलाय इथे मात्र बॅटच्या टोला चेंडू लागलाय. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र 2 धावा आरामात कंप्लीट. मात्र या 2 धावांनी मात्र आपल्या संघाचं मात्र खातं ओपन केलंय. ते म्हणजे यशस्वी जांभूलपाडा या संघाने. अतिशय जोरकस चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्र फाईन लेग निवडलंय. परंतु या चेंडूवरती मात्र आपल्याला एकच धाव मिळते. एका धाववरती समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहतो. यशस्वी जांभूळपाडा या संघाची 3 या धावसंख्येवरती 76 धावांचा पाठलाग करायचा. इथून मात्र बॅटरना मात्र आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. आपल्या मनगटाच्या जोरावरती आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. जोरदार अपील मागितले गेले पंचांकडे. या वेळेस मात्र पंचांनी मात्र आपलं बोट उंच केलंय LBWच्या स्वरूपात. इथे मात्र बॅटर मात्र साजिद मात्र इथे बाद होतोय. कम ऑन डीजे. आपते के ना सध्या इन्स्टाचा ट्रेंड आहे सगळीकडे आणि या इन्स्टावरती हे सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे. अनादिपा दिये अनादिपू पू पू आपा दिये अनादिपू पू पू. कधी तुम्ही इन्स्टा आता ओपन केलं ना तर सध्या हेच ऐकायला मिळतंय. ट्रेंड आहे सध्या आणि डीजे ऑपरेटरने या संधीचा फायदा घेतला बरोबर. वळूया मैदानावरती पुन्हा एकदा आपण. न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय तो म्हणजे अरुण माने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय आडव्या बॅटने. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक जोरात धावत आलाय तिथे आणि एका धावेवरती मात्र इथे समाधान होतंय. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक चालू आहे. इथून मात्र आता थोडासा आपला गाडीचा गेअर मात्र आपल्याला चेंज करावा लागेल. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय एक व्हेरिएशन चेंडू पाहायला मिळाला. जसं वाटलं बॅटरला कदाचित हा चेंडू नक्कीच माझ्या बॅटच्या पट्ट्यात येईल, परंतु चेंडू मात्र थोडासा फिरकीचा वापर केला गेला आणि आलाय चेंडू हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. स्विच हिटचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय, परंतु थोडीशी ताकद कमी पडली. कदाचित मनगटाचा व्यवस्थित वापर केला असता तर
पॉईंटच्या डोक्याच्या वरून कदाचित 6 धावांसाठी षटकार आला असता. इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या अंती मात्र धावसंख्या होती ती यशस्वी जांभूलपाडा या संघाची आपण पाहतोय. 5 धावसंख्या झाले 1 गडीच्या मोबदल्यात. डीजे इथून मात्र आता खऱ्या अर्थाने बॅटरना मात्र मनगटाच्या जोरावरती मोठे फटके मारावे लागणार आहेत. जी गाडी खऱ्या अर्थाने खंडाळाचा घाट चढत असताना शिंगरोबाच्या देवळाची ते जाऊन थांबले, त्या गाडीला मात्र आता पुश करण्याची गरज आता लागलेली आहे. या वेळेस मात्र आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू बॅटला स्पर्श होत नाहीये. येतोय हा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 5. या धावसंख्येवरती आपण पाहतोय माझ्याबरोबर जोडले जात आहेत नक्कीच एक हिंदी कमेंटेटरचे बादशाह म्हणून ओळख सुधागड तालुक्यामध्ये राहुलजी गुप्ता इथे आलेत. या वेळेस मात्र पंचाने केले नो घोषित. कशा संदर्भात सर? थ्रो चेंडू. इथे मात्र थ्रो या नक्कीच चेंडूला मात्र घोषित करण्यात आला आणि 40+ चा नियम, पेनल्टीच्या 2 धावा मात्र आता ऍड केल्या जातील. नोची 1 धाव आणि पेनल्टीच्या 2 अशा टोटल आता 3 धावा या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि या गोलंदाजाला मात्र इथे बाद करण्यात येईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8. या धावसंख्येवरती आपण पाहतोय आपण पाहतोय 8 धावसंख्या स्कोरबोर्डती लागलेली आहे. आणि आता पुढचा चेंडू जो असेल, उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू असेल हा फ्रीटचा चेंडू असेल. गोलंदाज आपण पाहतोय आणि या वेळेस मात्र चेंडूला मात्र घेतलाय निरखून पारखून आणि भेदून दिलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये आलाय 6 धावांसाठी. खणखणीत दणदणीत षटकार. ठोक डीजे. कशी चढू कशी चढू कशी चढू अर्ध्यात आज चुकले आपण आणि मध्ये आला नशिबाचा हात कंटाळा घाट. कसे चढू अर्ध्यात आज चुकलो या मान आणि मध्ये आला नशिबाचा हात.
चुकी होणार नाहीये. ज्या पावलांनी मात्र कुणाल कारेकर मैदानामध्ये एंटर झाला होता त्या पावलांनी मात्र आता कुणाल कारेकर माघारी परततोय. कम ऑन डीजे. बॅटर आता मैदान एंटर झाला यशस्वी जांभूलपाडा या संघाकडून. बॅटर नेम राजा. इथे मात्र काय चेंडू टाकलाय गोलंदाज संतोष याने मात्र त्रिफळ चित केलाय. बॅटर मात्र राजा या फलंदाजाला. कम ऑन डीजे. नंतर मात्र आपली विकेट हॅट्रिक मात्र आपल्या नावावरती नोंदवते गोलंदाज संतोष. मात्र इथे अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक मात्र आपल्या नावावरती नोंदवली आहे. न्यू बॅटर मैदान एंटर झाला. आपण पाहतोय यशस्वी जांभूलपाडा या संघाकडून प्रदीप डगआउट. हॅलो हॅलो चेक. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा लागल्यात. स्कोअरबोर्ड होती 20 धावा 5 गडीच्या मोबदल्यात. आता शेवटचे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 56 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 28 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 56 धावा अशक्य असं काहीच नाही. शक्य आहे जर या 12 चेंडूमध्ये किमान 9 मोठे फटके जर आले तर या 56 धावा बनू शकतात. गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय स्वतः संघ मालक प्रशांत दादा साळुंके 4थं षटक घेऊन येतात. 12 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा नियम या लीगचा 40+ लीगचा
परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहताय अरुण माने मात्र उभे आहेत. अरुण माने यांच्या मनगटात तेवढी क्षमता आहे की या 56 धावा बनवण्याची खऱ्या अर्थाने. गोलंदाजी मार्फत पाहतोय आपण गोलंदाज संघाचे कर्णधार आणि संघ मालक मॉर्निंग बॉयज खोपोलीचे प्रशांत दादा साळुंखे. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु लेग बाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळते. समीकरण आता 11 चेंडू आणि आता 55 धावांची आवश्यकता असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहताय बॅटर प्रदीप. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात आलाय चेंडू आणि भेदून दिलाय. मिड विकेट रिजनला आलाय हा 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. दरम्यान धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 27 या धावसंख्येवरती. 10 चेंडूने आता या वेळेस मात्र चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आलाय, कोणतीही चुकी करत नाहीये आणि मात्र या वेळेस मात्र आता प्रदीप मात्र इथे नक्कीच बाद होतोय. आणि आता खऱ्या अर्थाने मैदानामध्ये एंटर होतोय भाविन मजेटिया. एक अतिशय जबरदस्त असा एक फलंदाज मैदानात एंटर होतोय. जिथे आता चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 49 धावांची गरज आहे. भाविन मजेटिया एक अतिशय जबरदस्त धडाकेबाज फलंदाज मैदानात एंटर झालाय. सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक हजर आहे. इथे मात्र प्रशांत साळुंखे मात्र हबी ठरलाय. बॅटर भाविन मजेटिया या फलंदाजावरती. कमान डीजे. दादाने अजून एक जर विकेट घेतली खऱ्या अर्थाने आता विकेट हॅट्रिकला चान्स आहे तर रॉबिन सॅम्युअल यांच्याकडून मिळतील 1000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र आता प्रशांत साळुंखे यांनी नावावर केले विकेट हॅट्रिक. कम ऑन डीजे. रॉबिन सॅम्युअल यांच्याकडून मात्र न्यू बॅटर मैदानात एंटर झालाय आपण पाहतोय. या वेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू. 1 धाव नक्कीच मिळते ती यशस्वी जांभूळपाडा या संघाला. दरम्यान इथे 4थं षटक समाप्त झालंय आणि 4 षटकाच्या अंती मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले ते आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूमध्ये आता धावांची गरज असेल ती म्हणजे 48 धावांची गरज आहे. कम ऑन डीजे.
त्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर आपल्या नावावरती केली होती. पुन्हा एकदा कंटिन्यू तोच फॉर्म जिथे 6 चेंडू डॉट आणि आता पुन्हा एकदा हा 7वा चेंडू सुद्धा आलाय डॉट. टीजे जोर का झटका. धन्यवाद. जवळजवळ आपण पाहतोय 9 विकेट्स मात्र आतापर्यंत गेले. शेवटची विकेट ही असेल खऱ्या अर्थाने. आता आपण पाहतोय ऑल आउट होणार की नाही हे आपण पाहणार आहोत. परंतु नामदेव या गोलंदाजाने मात्र आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत आणि 7 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेला नाहीये. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय पॉइंटचं क्षेत्र निवडलं बॅटरने आणि एक धाव मात्र नक्कीच धावून काढली. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज नामदेवच्या माध्यमातून आलाय हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. अरुण माने ऑन स्ट्राईक आहेत परंतु धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 29. पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. नामदेव गोलंदाज हबी ठरतायत इथे मात्र. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय अरुण माने यांच्या बॅटमधून आलाय हा 4 धावांसाठी चौकार. आणि यावेळेस मात्र सुरुवात नामदेव या गोलंदाजाने केली होती डॉट चेंडूनी आणि शेवट मात्र झालाय या सामन्याचा षटकाराने मात्र. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेतोय आता. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल नो डाऊट ज्याने 29 धावांची बहारदार केली आणि विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली. संतोष ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर माझी विनंती असेल यशस्वी फायटर्स जांभूळपाडा या संघाचे संघमालक श्रीकांत दादा सालुंखे आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोचित मान आणि सन्मान होणार आहे. तर आपण प्लीज विनंती आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे श्री वरद विनायक सुधागड या संघाचे संघमालक मिथुनजी लांगी आपल्यासुद्धा विनंती आहे की आपण